निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळेल। पण कर्जमाफीची फाईल पुरवणी मागण्यांच्या तरतुदीसह राज्यपालांकडे पाठवली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिली। उशीर होतोय, 30 जून पूर्वी त्यांनी जाहीर तारीख दिली होती, उशीर होतोय, परंतु उशीर जरी झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सभागृहातने आपल्या पुरवणी मागण्या जर मंजूर झाल्यानंतर त्याची ती मागण्या मंजूर झाल्यानंतर ती सहीसाठी राज्यपाल महोदयांकडे गेल्यामुळे थोडा उशीर होतोय। प्लस जे मोठे शेतकरी रिटर्न इन्कम टॅक्स भरणार आहे त्या शेतकऱ्यांची पण यादी आम्ही मागवलेली, लवकरच 1-2 दिवसामध्ये ती यादी आम्हाला प्राप्त होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, 10 जुलै म्हणजेच की आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले याकडे सर्वांचे लक्ष लागले। खास करून माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खरं तर शेतकरी मित्रांनो, मागील काही महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे अपेक्षित होते। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। त्यानंतर साधारणतः 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे देखील जमा व्हायला पाहिजे होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे देखील जमा झाले नाहीत। त्यानंतर राज्य सरकारनं हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे अद्याप देखील असे लाखो शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपयासुद्धा जमा झाला नाही। आता मागील काही महिन्यापूर्वीच पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि अशातच आता अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे मग आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, राज्य सरकारने कोणती महत्त्वाची घोषणा केली का, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, तर याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला वस्तुस्थिती कळेल, पैसे कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, तसेच या योजनांच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार का आणि या योजनांचे पैसे जमा होण्यास विलंब का होत आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये बघायला मिळणार आहेत। जर तुम्ही देखील शेतकरी असाल, जर तुम्ही देखील पैसे कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील जर पैशांची अत्यंत गरज असेल, तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे बघा, खरीप हंगामाची सुरुवात या ठिकाणी झालेली होती आणि शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त होते। आता सरकारनं काय सांगितलं होतं, तर 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार, तसेच पीक विम्याचे पैसे जमा होणार आणि वेळापत्रकानुसार आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा व्हायला पाहिजे होते, परंतु यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। येणं पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते आणि अशा येणं गरजेच्या वेळी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब झाला असला तरी पैसे नेमके कधी
कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील माहिती पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला समजेल की कर्जमाफीची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे सर्वात आधी तुम्हाला समजेल. त्यानंतर पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण या ठिकाणी सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष ज्या एकाच गोष्टीकडे लागून राहिले आहे, ती गोष्ट म्हणजे शेतकरी कर्जमाफी. शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीबाबत शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनाची धगसुद्धा वाढताना दिसत आहे. सरकार नेमका काय मोठा निर्णय घेत आहे? शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार आणि आंदोलनामुळे सरकारवर काय दबाव निर्माण झाला आहे? तर या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते. तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊयात की शासनाच्या पातळीवरती कर्जमाफीची नेमकी काय तयारी सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती गोळा करणे आणि ती पोर्टलवरती अपलोड करणे. तर ही प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. आता यामध्ये एक सर्वात मोठी अडचण अशी होती की कर्जमाफीचा निधी मंजूर झाल्यानंतर तो शेतकऱ्यांपर्यंत सुरक्षित आणि थेट कसा पोहोचवायचा. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पैसे कधी जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीचा निधी मंजूर झाल्यानंतर सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने एक विशेष पूल अकाउंट उघडण्यामध्ये आला आहे. या पूल अकाउंटचे वैशिष्ट्य नेमकं काय आहे, तर शेतकरी मित्रांनो, सरकार जेवढा काही कर्जमाफीचा निधी मंजूर करेल तो सर्व निधी आधी या एकाच खात्यामध्ये म्हणजेच की पूल अकाउंटमध्ये जमा केला जाईल आणि जसे जसे शेतकरी पात्र ठरतील त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल, तशी तशी कर्जमाफीची रक्कम थेट या पूल अकाउंटमधून त्या संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आणि यामुळे मध्ये कोठेही पैशांची थांबवणूक अडवणूक होणार नाही आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. बघा शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरक्षितपणे जमा झाले पाहिजे. तर यासाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शासनाने कोणतं महत्त्वाचं पाऊल उचललं, तर बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने एक विशेष पूल अकाउंट म्हणजेच की खातं उघडण्यामध्ये आलं आहे. या पूल अकाउंटचं वैशिष्ट्य काय आहे, तर सरकार जेवढा काही कर्जमाफीचा निधी मंजूर करेल तर तो सर्व निधी आधी या एकाच खात्यामध्ये म्हणजेच की पूल अकाउंटमध्ये जमा केला जाईल, जे सरकारनं आता उघडलं आहे. आणि जसे जसे शेतकरी पात्र ठरतील तसेच कागदपत्रांची पडताळणी होईल, तर तशा पद्धतीने मग कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूल अकाउंटमधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल. आणि यामुळे मध्ये कोठेही पैशांची थांबवणूक अडवणूक होणार नाही, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, पैसे जमा होणार हे तर समजलं,
परंतु कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार आणि कर्जमाफीची पुढची प्रक्रिया कशी असणार, तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार का, तर हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या पूल अकाउंटमध्ये निधी वितरित करण्यासाठी जो पैसा लागणार आहे तो पैसा लवकरच एका विशेष शासन निर्णयाद्वारे मंजूर केला जाणार आहे. हा शासन निर्णय म्हणजेच की GR निघाल्यानंतर कर्जमाफीच्या पुढच्या प्रक्रिया अत्यंत गतीने सुरू होतील. आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. तसेच आता कर्जमाफीची प्रक्रिया कशी असणार हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीच्या पोर्टलचे अधिकृत उद्घाटन होणार आहे, ज्यावर शेतकरी आपली माहिती बघू शकतील. तसेच बघा, गावानिहाय आणि बँकानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील. लवकरच आता कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होतील. आणि शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत येईल तर त्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण किंवा KYC पूर्ण करावे. कारण की आधार प्रमाणीकरण पूर्ण केले तरच आता खात्यावरती पैसे जमा होतील. बघा, तुमची KYC यशस्वी होताच बँक ऑफ महाराष्ट्राच्या त्या विशेष खात्यातून म्हणजेच की सरकारनं जे पूल अकाउंट उघडलं आहे तर त्या खात्यातून मग थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. बघा शेतकरी मित्रांनो, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता कर्जमाफीची पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार, तर बघा, आता कर्जमाफीच्या पोर्टलचे अधिकृत उद्घाटन होणार आहे आणि आता शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. आता कर्जमाफीची यादी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये बघू शकता. तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊ शकता, म्हणजेच की ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन बँकेचा जो नोटीस बोर्ड असतो तर त्या ठिकाणी देखील तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. तसेच आता सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील यादी प्रसिद्ध होऊ शकते. तसेच तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन देखील कर्जमाफीची यादी बघू शकता. आणि आता लवकरच कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. आता कर्जमाफीची यादी आल्यानंतर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करायची आहे. आणि ही KYC पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. शेतकरी मित्रांनो, सरकारनं जे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जे पूल अकाउंट ओपन केलं आहे तर त्या विशेष खात्यातून आता थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तसेच शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता कर्जमाफीच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव तपासायचं आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि ते महत्त्वाचं काम कोणतं, तर तुम्हाला काय करायचं आहे, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्याच्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करायचं आहे. म्हणजेच की KYC करायची आहे. आणि ही KYC यशस्वी झाली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की तुम्ही जर बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे तर शेतकरी कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला लगेच बँकेमध्ये जायचं आहे आणि बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आणि हे आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा सर्व निर्णय होत असताना सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आणि या अधिवेशनाचा शेवटचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे की या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार कर्जमाफीच्या या नवीन पोर्टलचे अधिकृत उद्घाटन करू शकते किंवा त्याबाबत मोठी घोषणा करू शकते. कारण यानंतर सलग काही दिवस शासकीय सुट्ट्या येत असल्यामुळे सरकारला त्यापूर्वीच ही महत्त्वाची घोषणा करणे गरजेचे आहे. फक्त कर्जमाफीच नाही
तर या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांच्या इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. जसं की धानाचा बोनस असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल. तर या सर्व रखडलेल्या योजनांच्या निधी संदर्भामध्ये नक्कीच सरकार या ठिकाणी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्णय घेऊ शकते. म्हणजेच की कर्जमाफीचे पैसे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कर्जमाफीचे पैसे आता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि फक्त कर्जमाफीचेच पैसे नव्हे तर इतर योजनांचे पैसे देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. कारण की पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी तसेच शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यावरून नक्कीच या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करू शकते अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे एकीकडे शासन स्तरावरती हालचाली सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरती मोठी लढाई सुरू आहे. प्रसिद्ध शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, पीक विमा मिळावा आणि इतर प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी तीव्र आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाची तीव्रता इतकी जास्त होते की आंदोलनकर्त्यांना प्रशासनाकडून ताब्यात देखील या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे. त्यांना चर्चेसाठी आता बैठकीचे आश्वासन देखील सरकारनं दिलं आहे. बघा, रविकांत तुपकर तुम्हाला माहीतच असतील, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. तर यासाठी रविकांत तुपकर यांनी तीव्र आंदोलन या ठिकाणी म्हणजेच की करत आहेत आणि या आंदोलनाची तीव्रता इतकी जास्त होते की आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून ताब्यात देखील घेण्यामध्ये आलेले होते आणि आता रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बैठकीचे आश्वासन देखील या ठिकाणी देण्यामध्ये आलेले होते. पण सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी अशी समोर आलेली आहे की या आंदोलनकर्त्यांची आणि शेतकरी प्रतिनिधींची थेट मुख्यमंत्र्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यामध्ये आली आहे आणि ही एक महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रविकांत तुपकर तसेच शेतकरी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यामध्ये आली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आंदोलकांच्या मागण्यांवरती काय ठोस निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जर या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर सरसकट कर्जमाफीच्या दिशेने हे एक खूप मोठे पाऊल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता रविकांत तुपकर शेतकरी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यामध्ये आली असून या बैठकीमध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचे निर्णय होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. आता रविकांत तुपकर यांच्यासोबत जी मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे तर मग यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होणार, सरसकट कर्जमाफी होणार का, तर याकडे म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता शेतकरी कर्ज माफीच्या बाबतीत सरकार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहे. एकीकडे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्पेशल खाते उघडून पैशांची सोय केली जात आहे तर दुसरीकडे आंदोलनाच्या दबावामुळे सरकारला मोठ्या घोषणा कराव्या लागत आहेत. कर्जमाफीचे पोर्टल सुरू होणे, याद्या प्रसिद्ध होणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा निर्णय या सर्व घडामोडी अत्यंत वेगाने घडणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते? शासनाने जाहीर केलेली ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना न्याय देईल का की सरसकट कर्जमाफी व्हायला हवी? तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि दुसरीकडे सरसकट कर्जमाफी व्हावी अशी देखील मागणी केली जात आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच कर्जमाफीचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे जमा होणार, परंतु शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार.
तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्य सरकारनं अद्याप देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच घोषणा केली नाही, परंतु जी आता शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, म्हणजेच की शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांसोबत जी मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, तर त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी आणि पीक विम्याबद्दल देखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा तसेच पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारनं अद्याप देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे, कारण की वेळापत्रकानुसार आतापर्यंत दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काही कारणामुळे दोन्ही हप्त्यांचे पैसे अद्याप देखील जमा झाले नाहीत. 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता एकत्र जमा होण्याची दाट शक्यता असून साधारणतः 15 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आता या ठिकाणी शेतकरी नेत्यांची लोकप्रतिनिधींची म्हणजेच की रविकांत तुपकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये पीक विम्याचा देखील प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होईल अशी आशा देखील आता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच की एकंदरीत चित्र पाहता जी आता शेतकरी नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, तर ही बैठक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा असून या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून लवकरच कर्जमाफीचे पैसे जमा होतील आणि कर्जमाफीचे पैसे खात्यावरती जमा झाले पाहिजे. तर याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. जेव्हा कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होतील, यादीमध्ये तुमचं नाव येईल, तेव्हा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करायची आहे. KYC पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीची कर्ज माफीची माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे आणि 2 हप्त्यांचे 4,000 रुपये 15 जुलैपर्यंत जमा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पीक विम्याची रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता रविकांत तुपकर आणि मुख्यमंत्र्यांची जी बैठक होणार आहे, तर या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार का नाही, तर हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तुमची काही अडचण असेल ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमची अडचण आपण या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करू. तसेच आता जशा या ठिकाणी कर्जमाफी संदर्भातील याद्या प्रसिद्ध होतील किंवा शासनाचा नवीन GR येईल, त्याचे अपडेट आपण सर्वात आधी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करू. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे, परंतु सरकारनं अद्याप देखील अधिकृत तारीख जाहीर केली नाही. जसं सरकार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करेल, तसं लगेच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यामध्ये येईल. तसेच पीक विम्याची रक्कम देखील आता लवकरच जमा होणार आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार हे देखील तुम्हाला लवकरच कळवण्यामध्ये येईल. आणि या सर्व अत्यंत महत्त्वाच्या बातम्या अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचं नाव, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली ते देखील नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी वस्तुस्थिती कळाली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.